सो हे दिस इज हर्षल. या व्हिडिओमध्ये मी काही अशा कॉमन प्रश्नांची उत्तर देणार आहे जे की प्रत्येकाच्या मनामध्ये येतात वर्क स्टार्ट करण्याच्या आधी. इव्हन जेव्हा मला सुरुवात करायचं होतं तेव्हा ते माझ्या पण मनामध्ये आले होते. तर असे काही टॉप कॉमन प्रश्न आहेत ज्यांना मी सिलेक्ट केलंय आणि त्यांचे आन्सर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि होऊ शकतं की यांच्यामधून काही प्रश्न तुमचे पण असतील आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. तर बघा, सगळ्यात पहिला जे प्रश्न आहे ते आहे, या वर्कला करण्यासाठी लॅपटॉप लागतो का? हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. तर बघा, जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर गुड, आणि नसेल तर नो प्रॉब्लेम. याला तुम्ही आपल्या मोबाईलने पण करू शकता. इव्हन जेव्हा मी सुरुवात केलं होतं ना, माझ्याकडे पण लॅपटॉप नव्हता. मी तर मोबाईलनेच वर्क करायला सुरुवात केलं होतं. दाखवू मी तुम्हाला कोणत्या मोबाईलने मी स्टार्ट केलं होतं? चला तुम्हाला दाखवतो की मी कोणत्या मोबाईलने वर्क स्टार्ट केलं होतं. माझ्याकडे चांगला मोबाईल पण नव्हता यार, सिरियसली. एक मिनिट. ओके, हां, ठीक आहे. या मोबाईलने मी वर्क सुरुवात केलं होतं, जे की 1 GB रॅमचा मोबाईल आहे आणि हा माझ्या सिस्टरचा मोबाईल आहे, माझा पण नाही आहे. माझ्या सिस्टरच्या मोबाईलने मी वर्क स्टार्ट केलं होतं. तर याच्यापेक्षा चांगला तर मोबाईल असेलच तुमच्याकडे. आय नो, राईट? सो येस, तुम्ही तुमच्याकडे मोबाईल असेल फक्त तर तुम्ही तुमच्या मोबाईलने करू शकता. लॅपटॉपची नीड नाही आहे. आणि जर लॅपटॉप असेल तर चांगली गोष्ट आहे. एक मिनिट. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन. क्वालिफिकेशन लागतो का? म्हणजे हे वर्क करण्यासाठी काही एज्युकेशन लागतो का? काही डिग्रीज, क्वालिफिकेशन लागतो का? तर नाही, असं काहीच नाही. याच्यासाठी क्वालिफिकेशनची नीड नाही, कारण की जे पण वर्क याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे, जे पण तुम्हाला स्किल शिकायचं आहे, फ्रीलान्सिंग करायचं आहे, अफिलिएट करायचं आहे, तर सर्व काही गोष्टी इथे तुम्हाला शिकवल्या जातात. सो तुमच्या क्वालिफिकेशनची याच्यामध्ये काहीच नीड नाही आहे. तिसरा क्वेश्चन आहे, एज लिमिट आहे का? जे की मोस्टली लोक विचारतात की याच्यामध्ये काही एजची लिमिट आहे का? लाईक काही असे असतात ज्यांची एज खूप कमी असते, लाईक 16-17, तर काही लोक असे असतात ज्यांची एज 50+ असते. तर ते मोस्टली हा क्वेश्चन विचारत असतात. तर बघा, याच्यामध्ये एजची काहीच लिमिट नाही आहे. जर तुम्हाला वाटत आहे की मला आता वर्क स्टार्ट करायला पाहिजे, मला पैसे कमवायला पाहिजे, सो येस, तुम्ही करू शकता. बट तुमच्याकडे पर्सनल मोबाईल असलं पाहिजे आणि सोशल मीडियाचा यूज तुम्हाला करता आलं पाहिजे, लाईक इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअप एक्सेट्रा. चौथा क्वेश्चन आहे, जे की खूप जास्त कॉमन क्वेश्चन आहे, की मी फर्स्ट टाइम करत आहे तर मी हे वर्क करू शकतो का? मी फर्स्ट टाइम कोणतं तरी ऑनलाईन काम करताय तर मी हे करू शकेन का? तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकवल्या जातात. म्हणजे काय, तर जर तुम्ही याच्या आधी कोणतंच ऑनलाईन वर्क केलं नसेल, काहीच तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल, काहीच तुम्हाला नॉलेज नसेल, तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण की याच्यामध्ये वर्क स्टार्ट केल्यानंतर सर्व काही गोष्टी तुम्हाला प्रॉपर स्टेप बाय स्टेप शिकवले जातात. सो काही इश्यू नाही, तुम्ही फर्स्ट टाइम करत आहात, स्टील तुम्ही करू शकता. देन पाचवा क्वेश्चन आहे, की यामध्ये काही फिक्स टाइम आहे का काम करण्याचा? म्हणजे हे वर्क स्टार्ट केल्यानंतर काही असं फिक्स टाइम असते का वर्क करण्याचं? तर नाही. तुम्ही आपल्या फ्री टाईममध्ये करू शकता. कारण की वर्क स्टार्ट करणारे मोस्टली स्टुडंट्स असतात, हाऊसवाईफ असतात, जॉब करणारे असतात. तर बघा, जो स्टुडंट असतो त्याचा दिवसाला कॉलेजचा टाईम असतो, ट्युशनचा, कोचिंग एक्सेट्राचा टाईम असतो. तर फिक्स टाईम जर याला पण राहील तर तो करू शकणार का? नाही. एक हाऊसवाईफ आहे, हाऊसवाईफला घरचे कामं असतात, खूप सारे कामं असतात. तर याचा जर फिक्स टाईम राहिला असता तर हाऊसवाईफ करू शकले असते का? नाही. आणि जॉब करणाऱ्याची जॉब असते तर तो आपल्या जॉबला सोडून पार्ट टाईममध्ये वर्क करत राहणार आहे का? नाही. तर हे जे वर्क आहे हे तुम्ही आपल्या फ्री टाईममध्ये करू शकता. याचं काही असं टाईम नाही आहे, फिक्स टाईम नाही आहे, की बाई या टाईमपासून या टाईमपर्यंत करायचंय. नाही. इट्स टोटली डिपेंड ऑन यू की तुम्हाला कधी करायचंय. फक्त हां, ज्या ट्रेनिंग्स होत असतात ना, त्या ट्रेनिंग लाईव्ह होत असतात आणि त्या पण मोस्टली रात्रीच होत असतात. रात्री 8 वाजे, 9 वाजे. तर त्या टाईमला तुम्हाला लाईव्ह ते अटेंड करायचे असतात. यानंतर सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आणि सगळ्यांच्या माइंडमध्ये येणारा प्रश्न जो की आहे, की हे जे वर्क आहे हे लीगल आहे का? हा खूप जास्त कॉमन प्रश्न आहे आणि सर्वांच्या मनामध्ये येते. इव्हन जेव्हा मी स्वतः करिअर फेजमध्ये वर्क स्टार्ट करत होतो, तेव्हा माझ्या मनामध्ये पण आलं होतं. सो यस, मी तुम्हाला सांगतो याचा आन्सर काय. बघा, करिअर फेज लीगल प्लॅटफॉर्म आहे आणि सिंपलची गोष्ट आहे यार, जर हे इलिगल असतं, जर हे सेफ नसतं, जर हे स्कॅम फ्रॉड राहिलं असतं, तर मी तुम्हाला फेस दाखवलं असतं का? नाही. सिंपलची गोष्ट आहे, हे एक प्रॉपर लीगल प्लॅटफॉर्म आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर हे एक स्किल बेस्ड प्लॅटफॉर्म आहे, एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे. हे काही असं 25 दिन में पैसा डबल स्कीम नाही आहे किंवा हे काही असं जुआ सट्टा नाही ज्याच्यामध्ये तुम्ही काही 10,000 रुपये लावणार आहात आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी 20,000 रुपये मिळणार आहेत. नो, दिस इज एज्युकेशनल प्लॅटफॉर्म ज्याच्यामध्ये तुम्हाला स्किल शिकवले जातात, त्याचबरोबर तुम्हाला एक बिझनेस अपॉर्च्युनिटी मिळते, ते पण तुम्हाला शिकवलं जाते आणि त्याच्यानंतर तुम्ही शिकून, काम करून, मेहनत करून पैसे कमवता. याच्यामध्ये काही असं 25 दिन में पैसा डबल स्कीम नाही. त्याचबरोबर ज्या प्लॅटफॉर्मबद्दल मी तुमच्यासोबत इन्फॉर्मेशन शेअर करताय ना, हे प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे. करिअर उद्यम सर्टिफिकेट आहे, जीएसटी सर्टिफिकेट आहे, एमएसएमई सर्टिफिकेट आहे. आणि करिअर कडून तुम्ही जे इन्कम कराल, म्हणजे करिअर मध्ये वर्क स्टार्ट केल्यानंतर जे तुम्ही इन्कम कराल ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये सुद्धा TDS कटून क्रेडिट केली जाते, म्हणजे गव्हर्नमेंटला सुद्धा पैसे जात आहे.
सो यस, दिस इज लीगल अँड जेन्युइन प्लॅटफॉर्म. आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय की याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिलं जाते, प्रॉपर सपोर्ट केलं जातं आणि शिकवलं जातं स्टेप बाय स्टेप. त्याचबरोबर करिअर फेअरचे मीटअप सुद्धा होत असतात, ट्रिप सुद्धा जात असतात. रिसेंटली मागच्या वर्षी 2025 मध्ये मीटअप झालं होतं करिअर फेअरचा बर्थडे मीटअप. आणि या वर्षी सुद्धा ऑगस्ट मंथ मध्ये बर्थडे मीटअप होणार आहे करिअर फेअरचा. खूप मोठा ग्रँड मीटअप असते ज्याच्यामध्ये करिअर फेअरचे टॉप अर्नर्स, लीडर्स, मॅनेजर्स, ट्रेनर्स, फाउंडर्स सर्व येतात आणि तिथं अवॉर्ड दिलं जातं, रिकॉग्नायझेशन केलं जातं, इतक्या साऱ्या गोष्टी होत असतात. तर मला सांगा, ज्याचं इतकं मोठं ग्रँड मीटअप होत आहे, ज्याच्यामध्ये ट्रेनिंग दिलं जात आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्किल शिकवले जात आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेसचं एज्युकेशन दिलं जात आहे, सेल्स शिकवलं जात आहे, ह्या सर्व गोष्टी फ्रॉड स्कॅम कसं होऊ शकतात. जर याच्यामध्ये असं असतं की नाही तुम्हाला 10,000 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्हाला मी म्हटलं असतं की तुम्हाला तर काहीच काम करायचं नाही, तुम्हाला ट्रेनिंग वगैरे काहीच अटेंड करायचं नाही, तुमच्या खात्यामध्ये दुसऱ्या दिवशीपासून पैसा यायला सुरुवात होईल किंवा तुम्ही महिन्याला 1,00,000 रुपये कमवायला सुरुवात कराल बिना काम करता, बिना ट्रेनिंग अटेंड करता, देन तो स्कॅम राहिला असता, राईट. बट हे स्कॅम नाही. याच्यामध्ये तुम्हाला सुरुवात केल्यानंतर प्रॉपर ट्रेनिंग अटेंड करायचंय, प्रॉपर वर्क करायचंय, मेहनत करायचंय, त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होणार, त्याच्यानंतर तुमची इन्कम स्टार्ट होणार. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन जो की आहे 7वा क्वेश्चन की इन्व्हेस्टमेंट आहे का, जे की खूप जास्त कॉमन आहे, सर्वजण विचारत असतात की इन्व्हेस्टमेंट आहे का. अँड यस, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, कारण की हे प्रॉपर ऑनलाईन बिझनेस आहे आणि बिझनेस म्हणल्यावर इन्व्हेस्टमेंट तर करावं लागते. बट या वर्कचा बेनिफिट काय की याच्यामध्ये तुम्हाला वारंवार इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही किंवा खूप जास्त लाखो अमाऊंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. तर एक अफोर्डेबल अमाऊंट आहे आणि ते पण तुम्हाला एकदाच परचेस करायचं आहे, म्हणजे पॅकेजेस आहेत ते पॅकेज घेऊन तुम्हाला सुरुवात करायचं आहे. सो यस, इन्व्हेस्टमेंट आहे बट अफोर्डेबल आहे आणि वन टाइम आहे. 8वा प्रश्न जे की खूप जास्त कॉमन आहे आणि जास्त हाऊसवाईफ विचारत असतात की मी हाऊसवाईफ आहे तर मी करू शकते का. सो यस, जर तुम्ही हाऊसवाईफ आहात आणि तुम्ही विचार करत आहात आपल्या फ्री टाइममध्ये, आपल्या पार्ट टाइममध्ये काम करण्याचा, ऑनलाईन काम करण्याचा, तर तुम्ही हे काम करू शकता आणि याच्यासाठी क्वालिफिकेशनची किंवा एजची काहीच लिमिट नाही आहे, तुम्ही पण करू शकता. 9वा प्रश्न जे की मोस्टली गर्ल्स विचारत असतात की सोशल मीडियावरती फेस न दाखवता सुद्धा काम करता येतो का. म्हणजे सोशल मीडियावरती आपली आयडेंटिटी नाही दाखवायचं आहे, म्हणजे आपला फेस नाही दाखवायचा आहे, आयडेंटिटी तर दाखवावं लागेलच, बिझनेस करायचं आहे तर फेस न दाखवता वर्क करता येईल का. सो यस, तुम्ही आपला फेस न दाखवता सुद्धा वर्क करू शकता. इवन कॉन्टेंट न क्रिएट करता सुद्धा तुम्ही वर्क करू शकता. तुम्हाला शिकवलं जातं की बिना कॉन्टेंट क्रिएट करता किंवा बिना फेस शो करता कसं काम करायचं, ट्रेनिंगमध्ये तुम्हाला शिकवलं जाते. आणि 10वा प्रश्न जो की प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतो, इव्हन जेव्हा मला करिअर फेजमध्ये वर्क स्टार्ट करायचं होतं तेव्हा माझ्या मनामध्ये पण आला होता, जो की आहे की माझी फर्स्ट अर्निंग कधी होणार वर्क स्टार्ट केल्यानंतर. तर बघा, तुमची फर्स्ट अर्निंग मॅक्स टू मॅक्स 10 ते 15 दिवसामध्ये स्टार्ट होणार अफिलिएटच्या मदतीने. जर तुम्ही स्किल शिकून काम करण्याचा विचार करत असाल तर स्किल शिकून वर्क करण्यामध्ये आणि इन्कम स्टार्ट होण्यामध्ये टाइम लागतो, कारण की आधी तुम्हाला स्किल शिकायचं असते, त्याच्यानंतर त्या स्किलमध्ये एक्सपर्ट व्हायचं असते, मास्टर करायचं असते, अँड देन त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये इन्कम स्टार्ट करायला सुरुवात करता. तर स्किलच्या मदतीने इन्कम व्हायला टाइम लागतो मिनिमम 2 ते 3 महिन्याचा. बट अफिलिएट करून तुम्ही नेक्स्ट 10 ते 15 दिवसामध्ये इन्कम स्टार्ट करू शकता. स्टार्ट केल्यानंतर तुमची 10 दिवसाची ट्रेनिंग होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं जाते की कशा पद्धतीनं वर्क करायचं आणि फर्स्ट डे पासूनच तुमचं वर्क पण स्टार्ट होतं. आता डिपेंड करते तुमच्यावरती की सुरुवात केल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने, म्हणजे प्रॉपरली ट्रेनिंग अटेंड करत आहात का, प्रॉपरली ट्रेनिंग मध्ये सांगितलं ते अप्लाय करत आहात का, याच्यावरती डिपेंड करते की तुमची अर्निंग कधी स्टार्ट होणार. कारण की जर तुम्ही सुरुवात करत आहात वर्क, बट सुरुवात केल्यानंतर जर तुम्ही ट्रेनिंगच अटेंड नाही करत आहात तर तेवढंच उशीर लागणार तुम्हाला इन्कम स्टार्ट व्हायला. पण जर सुरुवात केल्यानंतर तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग अटेंड करत आहात, ट्रेनिंग मध्ये सांगितलं ते तसं प्रॉपरली वर्क करतात, तर तितक्याच लवकर तुमची इन्कम स्टार्ट होणार. सो हे होते टॉप 10 क्वेश्चन्स जे की मोस्टली लोकांच्या मनामध्ये येत असतात आणि मी सर्व प्रश्नांचे उत्तर दिले आहेत. आणि आय होप की या व्हिडिओमध्ये तुमचे पण काही असे प्रश्न असतील किंवा डाऊट्स असतील जे काही क्लिअर झाले असतील. आणि नेक्स्ट जो व्हिडिओ आहे, म्हणजे अजून काही जर क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ खूप लवकर येणार, ज्याच्यामध्ये जर अजून काही डाऊट्स असतील किंवा क्वेश्चन्स असतील जे की या व्हिडिओमध्ये कव्हर झाले नसतील तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार. बाकी अजून काही तुमचे डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील, काय विचारायचं असेल किंवा काही समजलं नसेल तर ते विचारण्यासाठी तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. अँड कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही मला विचारू शकता, जेणेकरून मला क्वेश्चन्स मिळणार आणि मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार, राईट. कारण की तुम्ही विचाराल प्रश्न, त्याच्यानंतरच तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. सो यस, तुम्ही ते मला विचारू शकता. बाकी सुरुवात करा. मी आहे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आणि गाईड करण्यासाठी. ऑल द बेस्ट अँड टेक केअर. बाय बाय.